मला सांगा, प्रत्येक पालकाने समजा 50-100 रुपये महिन्याची एक्स्ट्रा खर्च केला तर त्यात बाकी गोष्टींसाठी पालकांकडे पैसे फक्त रिक्षावाल्याला द्याल, स्वतःच्या मुलांच्या सिक्युरिटीसाठी पैसे नाही का देतील ना? का नाही देणार पालक? साहेब, परिस्थिती अशी आहे की ठीक आहे, आपण परिस्थितीने चांगले सक्षम आहे, पण काही जे पालक आहेत ना, हे द्याव्यामुळे मुलांना शिरपूरला टाकलेलं आहे. आज खेड्यावरची जिल्हा परिषद शाळा अशी परिस्थिती झाली की तिथं मुलं नाही आहेत, फक्त शिरपूरला शिकायला. तुमचं म्हणणं काय मला थोडक्यात सांगा की साहेब तुम्ही कारवाई करू नका, मुलं मेले तरी चालते. फक्त तुम्ही सांगा या पद्धतीने ते रिक्षामध्ये तेवढे मुलं हे मी आधी पण सांगितलं, तुम्ही सांगितलं ही गोष्ट आधी पण सांगितली. ही वेळ तुमच्यावरती आलीच नसती जर तुम्ही तेव्हा ऐकलं असतं आणि त्या नियमाप्रमाणे तुम्ही सर्व चालले असते तर मला आज तुमच्यावरती कारवाई करायची वेळ आली नसती, तुम्ही इथपर्यंत आले नसते. पण तुमच्यामध्ये एकी नाहीये. फक्त एक गोष्ट तुमच्या आता करून घ्या. मी हेमंत भाऊ तुम्हाला माझ्या गाडीत बसवेल, मी सकाळी दुपारी संध्याकाळी आणि हे कशा पद्धतीने गाड्या भरून चालवतात हे तुम्हाला दाखवेल आणि मग बोलेल यांच्याशी. मी साहेब बघा, बरोबर सांगता तुम्ही, पण मी पहिल्याशी आधी बोलताना तुमच्याशी बोलताना हेच बोललोय की बा यांच्या पण काही चुका आहेत, पण त्या चुकांवर काहीतरी आता चर्चेत काहीतरी मार्ग निघून मार्ग एकच आहे ना की काहीतरी लिमिट तुम्ही ठेवा, लिमिट ठरवून घेऊ. आणि साहेब एक तुम्हाला सांगणार राहील की हे काही दरोडेखोर आणि काही चोर तुमचे लोक येतात डायरेक्ट घेरतात आणि डायरेक्ट या कोणता प्रकार येत आणि घेरता हे नाही, हे घडलंय. तुम्ही नाही म्हणणार तुमचं आम्ही ऐकायचं, तुमच्या ऐकायचं का? आम्ही तरी ऐकायचं. घेरचा म्हणजे काय? गाड्या घेरून येतात सांगा, तिथं जर कारवाईला 5-7 पोलीस असतील तर ते उभे बरं, ते काही अरेरावी करतात का तुमच्यावर? असं बी प्रकार आहे ना. अरे गावीचा प्रश्न आहे. आमच्या पोलिसांचा मारायचा किंवा कोणाला काही करायचं काही आम्ही उलट ऐकून घ्या, उलट सगळ्या पकडलेल्या रिक्षांमध्ये पोरं घरी सोडून मग त्याच्या रिक्षा बोलवलेल्या आहे. असं नाही की शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून दिले, त्यांना विचारले. कारवाई करा 1000-2 असं मेमो ठीक आहे साहेब, हे काय गरीब लोक आहेत. माझं म्हणणं काय, मी 1000-2000ची कारवाई करायला सुद्धा मला इंटरेस्ट नाही. तुम्ही नियमाप्रमाणे होईल ना, व्यवस्थित काहीतरी सुवर्णामध्ये काढा ना. नुसतं सुवर्णामध्ये म्हणजे काय? मी सांगितलं ना की जिथं 6ची कॅपॅसिटी आहे तिथं तुम्ही कम्फर्टेबल जर 10-12 पोरं बसत असतील तर ठीक आहे, पण समजू शकतो. मी असं म्हणत नाही की 6 बसवा. मी कुठे म्हणतोय? सर्व राजू दाते आहे, अजेंडाचे सरपंच. आपल्याकडनं जी काही कारवाई होते ती नियमानुसार आपण करत आहात, त्याबद्दल काही दुमत नाही, वाद पण नाही. पण एक असा विचार समोर होतो सगळ्यांचं म्हणणं असं आहे की वा मी महिन्याला 8-10 हजार रुपये कमवतो बॉस, आणि 8-10 हजार कमवतो त्याच्यात आम्हाला 10,000चा मेमो भेटतो बॉस. आमच्यामध्ये काही नियमानुसार काही गोष्टी नाही. पण आता साहेब सर्व पालकांचं गेल्या 3 दिवसापासून एवढे हाल होत आहेत. अख्ख्या तालुक्यामधले ग्रामीण भागातले पालक आणि शहरातले पालक, संस्था चालकांच्या गाड्या तुटपुंजे आहेत, त्यांच्याकडे ती व्यवस्था नाही. म्हणून मग त्या लेवलला आज 160 लोक हे रिक्षाधारक आहेत, काही ॲपेधारक आहेत आणि काही आपले क्रुझर वगैरे गाड्या आहेत. त्याच्यात तुमची मिनी ट्रॅव्हल्स पण आहे. आपल्या नियमानुसार जिल्हा लेवलला जे काही कारवाई होत आहेत त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण आता थोडंसं 3 दिवस 4 दिवस आपण खूप कारवाई केली. आम्ही हेच सांगायला आलो, शिरपूरची वेगळी परंपरा आहे, शिरपूरचं वेगळं नाव आहे. सर्व मिळून मिसळून अधिकारी लोक देखील समजून घेत असतात. आणि आतापर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की अधिकाऱ्यांनी निश्चितच प्रत्येक जनभावनेचा जनमानसाचा आदर करून त्यांना काहीतरी सूट दिलेली. तर आता हे सर्व रिक्षावाले एक अनुभव असा कटू अनुभव असा आला यांच्याशी चर्चा करताना, किंवा रिक्षा चालक जेव्हा तुमची कारवाई तुम्ही करतात तर त्याला डायरेक्ट असं घेरून घेतात. 8-10 लोक पोलीस अडॅक येतात, तुमचे काही अधिकारी येतात आणि म्हणजे पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो इतका बदलतो की याने काय काय मुलीचं नाव घेतलं, याने काय काय बाईचं नाव घेतलं आणि मग तो एखादा दरोडेखोर किंवा एखादा चोर आहे मोठा आणि त्याला डायरेक्ट आपले पोलीस 10-12 पोलीस बिचारे त्याला घेऊन घेतात आणि त्याच्यावर काय काही त्याला मारतील वगैरे असं काही त्याला हे होतात. पण त्याचा तो मारायचा पण विषय नाही, पण त्याच्यात समाज मनामध्ये एवढा विषय वेगळा होतो. आता त्या 2-4 रिक्षावाल्यांना पकडलं गेलं तर त्याला घेरून जे त्यांच्याशी चर्चा केली गेली तर त्याच्यामध्ये पालकांनी त्यांना विचारलं का रे तू कोणत्या बाईचं नाव घेतलं का, तू कोणाचं हे केलं का. आणि आजपर्यंत शिरपूरच्या रिक्षा युनियनचा इतिहास जर बघितला तर जवळजवळ कुठंही असं महिलांच्या बाबतीत कुठं काही झालं असेल असा प्रकार घडलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, अपघात तर काही सांगून येत नसतो, पण अपघात अजूनपर्यंत या रिक्षाचा मधून काही पोरं पडली, कुठं काही अपघात झाला, कुठं गाडीने ठोकलं किंवा एखादा मध्यधुंद होता एखादा रिक्षावाला, किंवा त्यांच्याकडे स्पीड लिमिटच्या बाहेर रिक्षा चालवली जातो असंही नाही. फक्त आता त्यांच्यामध्ये फक्त एकच फरक आहे तुमच्या नियमांमध्ये, किंवा लिमिट जी पोरांची बसण्याची लिमिट आहे. तर रिक्षावाले आणि सर्व बिचारे ॲपेधारकांची एवढीच इच्छा आहे. आज साहेब 160 लोक आहेत, पोट भरत आहेत त्याच्यावर आणि त्यांच्या पोटावर सर पाय ठेवला जातोय.
म्हणून कारवाई करताना शब्द मागे घ्या तुम्ही. पोटावर पाय ठेवला, हे चुकीचं बोलू नाही नका. पाय ठेवला जातो म्हणजे काय चुकीचं कारवाईच्या बोलू मध्ये नाही चुकीचं नाही कारवाईच्या माध्यमातून सर पाय ठेवला जातो साहेब कारण की ते लोक बिचारे त्यांना त्यांची तेवढी हे नाही ना ऐपत त्यांना 1000-1500चा दंड ते भरू शकतात पण मग आमचं असं म्हणणं आहे की गावामध्ये शहरामध्ये आता दुसऱ्याकडे बोट दाखवायचं परत ते येतं मग इतक्या गाड्या चालू इतक्या हे चालू आहे आता मला सांगा झालं तुमचं नाही 2 मिनिटं हा. साहेब फक्त त्यांना त्यांच्यावर कारवाई करताना त्यांना जे काही घेऊन जो काही केलं जातं त्याच्याने एक वेगळा मेसेज जातो हे रिक्षा झाला तुमचा तो विचार नाही पण त्यावेळेस ती परिस्थिती तशी असते गर्दी असते त्यामुळे तुम्ही पण त्यांना थांबवण्याच्या नादात एखादी गाडी स्पीडमध्ये पळून गेली आता तुम्ही ज्याशी त्या 2 जणांना घेरलं होतं तर तुम्हाला बघून ते 4-5 रिक्षावाले इतके स्पीडमध्ये पळाले की त्यांच्यामध्ये कुठेतरी गाडी रिव्हर्स करण्यामध्ये किंवा कुठं काय अपघात झाला असता बाकी तुमचा उद्देश आम्हाला त्याच्याबद्दल तुमचा हेतू चुकीचा आहे असं म्हणणं नाही पण साहेब आता जर या 160 लोकांचं जर बिचाऱ्यांचं त्याच्यावरच फूट नमस नाही आणि मी स्वतः आता काय झालं आम्ही तर आपल्या कामाला लागून जातो तुमची मुलं तर आता मोठी होऊन गेलीत पण आमची मुलं लहान आहेत बरं का आणि तर काही आपल्या अधिकाऱ्यांची पण मुलं लहान आहेत आपण आपल्या कामात राहतो ते पोरग 11:30ला ते शाळेमध्ये सोडून देतो आपण पण तिकडून आणायच्या वेळेस आहे ना ती लिंक तुटून जाते ते 1-1.5 तास रडत बसतं आणि मग आपण केव्हा तरी आपल्याला आठवण येते किंवा शाळेतला मास्तराचा फोन होतो शिक्षकाचा की मुलाला घेऊन जावं असं आपल्याला सवय नाही आता पहिले कसं होतं मुलाला सोडायला जावं लागायचं रिक्षामध्ये होतं आता रिक्षाची सवय होऊन गेली गेल्या 10-12 वर्षापासून पोरांना सोडायची सवय पडली रिक्षामध्ये चालला जातो पोरगा आपला पण आता ही काय होऊन गेलं आहे इतके हाल होत आहेत पालकांचे पालक संघ जो आहे जो त्या शाळेचा पालक संघ त्यांचा देखील आमच्याशी संपर्क झाला की भाऊ याच्यावर काहीतरी मार्ग काढा आणि याच्यावर साहेबांशी बोलून आणि तुमचा अनुभव मला असा आहे की तुम्ही याच्यामध्ये निश्चितच आम्हाला आतापर्यंत सवलत दिली आहे काहीतरी सुवर्णमध्ये काढलाय म्हणून तुमच्या नियमानुकूल ते राहतील बाजूला काही पाट्या लावायच्या आहे जाळ्या लावायच्या लावतील 10ची लिमिट तुम्ही सांगताय ती काय 17-18वर करता आली त्यांचं तुमच्या नियमामध्ये कुठेही ते होणार नाही आणि वर दप्तर ठेवतील हे त्यांच्याकडनं आम्ही कबूल त्यांना म्हटलं बघा तुमचं ऐकून घेणं हा महत्त्वाचा विषय नाही त्यांचं देखील अधिकाऱ्यांचा त्यांना देखील लॉ अँड ऑर्डरचा विषय असतो नियम असतात वरून कारवाईचा बडगा असतो तर ते त्यांना देखील त्यांचं देखील आपल्याला ऐकून काहीतरी मधला सुवर्णामध्ये तुम्हीच आम्हाला सगळ्या सरपंच वगैरे सर्व आलेले आहेत सर्व शिरीक वाले आलेत तर यांच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमचे सर्व अधिकारी मंडळ आम्हाला याच्यात काही मार्ग झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे झालं तुमचं 2 दिवस कारवाई केल्यानंतर असंच सर्व रिक्षावाले माझ्याकडे आले होते तेव्हा काय ठरलं होतं आपलं कोण सांगेल मी अध्यक्ष बोल सांगा गाड्यांचं लिमिट ठरलं होतं हा मुलांचं लिमिट काय लिमिट ठरलं होतं हॅपी गाडीमध्ये 10 मुलं मॅजिक किंवा मॅक्झिमो या गाड्यांमध्ये 15-16 असे बसवायला सांगितलं रिक्षात रिक्षा 3 व्हीलरमध्ये पुढे बसवायचे आणि मागे 5-6 मुलं 15 लोक बसतात रिक्षामध्ये रिक्षा 3 व्हीलर 3 व्हीलर रिक्षामध्ये 15 लोक बसतात काल मी एक रिक्षा पकडला आहे का तो मी थांबवले रिक्षा तू आहे का किती मुलं होते 15 मुलं होते 20 मुलं होते मी मोजले लबाड बोलू नको मी स्वतः मोजणार आणि 2 तोमाडी 20 मुलं होते मी परत सांगतो तुला माझा पित्त खाऊ नको तू मी स्वतः होता माझा कॉन्स्टेबल पहिले मी मोजले आले लक्षात 20 मुलं होते 19 सुद्धा नव्हते 20 मुलं होते शाळा सुटलीत ना. खोटं बोललो तर शाळा सुटली. मला ते बाकीचं मला काही सांगू नको. मला मी कानोच्या सांगा, कानात driver लागेल होतो. सीटच्या बाजूला 4-4, 5-5 पोरं लटकून जातात एखादा पडला मेला तर काय करायचं उद्या कोणाला विचारतील लोक पोलीस काय करतात हेच विचारतील ना आम्ही मागे पण याला सांगितलं की तुमचं 5-6चं लिमिट आहे त्याच्यामध्ये कम्फर्टेबल जर 10-12 मुलं बसत असतील तर बसवा नो डाऊट त्याच्यामध्ये 7-8चं लिमिट आहे त्याच्यामध्ये 15-16 डबल ना फक्त मुलं बाबा असे लटकून चालले किंवा पडू शकतात अशा आणि असं म्हणत नाही की 3चं लिमिट आहे तुम्ही 3च बसवले पाहिजे हे यांना सांगितल्यावर सुद्धा यांची मस्ती जात नाही तुम्हाला प्रचिती पाहिजे असेल तर तुम्हाला 3 दिवस माझ्या गाडीमध्ये फिरवेल मी आणि मी तुम्हाला दाखवेल की यांचा कसा नंगानाच चालतो ते तुम्हाला मी माझ्या गाडीमध्ये बसवेल आणि मग तुम्ही मला सांगायचं मी यांना ठरवून दिलेलं आहे की ज्या गाडीचं लिमिट 5-6चं आहे तुम्ही 10-12 कम्फर्टेबल बसत असेल तर ठीक आहे परवडत नाही मला पण माहिती आहे पण एकदम 3-3, 4-4 पट 20-20, 25-25 पोरं लटकून घेऊन जाता तुम्ही त्या रिक्षामध्ये म्हणजे हे तर सोडाच काही तर ते गाड्यामध्ये मध्ये तर सोडा बाहेर लटकून वर बसून बाहेर लटकून सुद्धा मुलं घेऊन जातात शाळेची मुलं हे पण सांगतो तुम्हाला मी कनसा कॉन्व्हेंटला गेलो होतो परवा कनसा कॉन्व्हेंटवाल्यांनी सांगितलं की रिक्षामध्ये आम्ही 12 मुलं येतो लहान रिक्षामध्ये 12 मुलं आणि तुम्ही म्हणता की आतापर्यंत गुन्हा वगैरे दाखल नाही तुम्हाला माहिती नसेल हिस्ट्री 354चा गुन्हा दाखल आहे रिक्षावाल्यावर 9 वर्षाच्या मुलीवर हे केलं अत्याचार केल्या संदर्भात त्यावेळी पण नको इतरांवर त्रास काही नको म्हणून आपण त्या पद्धतीने सर्वांना बोलवूनच सांगितलं सरांनी सांगितलं करतोय तुमच्याच पोरांसाठी करतोय ना तुम्ही असं लिहून द्या मला की आमच्या शहरामध्ये मुलांचा कोणता अपघात झाला किती लोक रिक्षा अपघातामध्ये मुलं मेले तरी आम्ही आमचं काही तक्रार नाही असं लिहून द्या
आम्ही पाहणार सुद्धा नाही तुमच्याकडे रिक्षाकडे. लिहून द्या तुम्ही. कोण जबाबदारी गेल्याची? तुम्ही घेता जबाबदारी. कर भाऊ सांगा हा? बोला. कोण जबाबदारी गेल्याची? तुम्ही दप्तर बघा ना, कुठे लटकलेले असतात. नाही, नाही, मीटरला दप्तरं दप्तर सोडावं, लटकवता पोरं तुम्ही. लटकलेले असतात. हे बघा आम्हाला पण समजतं हे मानतो. आम्ही पण मॅच्युअर्ड अधिकारी, आम्ही या सगळ्या स्टेज मधून गेलेले आहेत. हे यांचं जेव्हा अति होतं ना तेव्हा आमचं पित्त खवळतं. आलं की लक्षात? आणि उद्या समजा 2 पोरं 4 पोरं मेले, रिक्षा पलटी झाली, त्याच्यात 20 पोरं होते, 25 पोरं होते, तर मला बापाचं नाव जो मला सांगावं लागेल ना, तुम्हाला थोडी सांगावं लागणार आहे. बोला भाऊ यांचं म्हणणं काय बरोबर आहे का? काय त्याच्यामध्ये काय तुम्ही पण बोला ना. आता तो मी त्याच्या रिक्षातले पोरं मोजले, मी मोजले स्वतः, तरी तो इथं नाही म्हणतोय. म्हणजे बघा तो किती लबाड आहे.